वडीगोद्रीमध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी। वडीगोद्री इथल्या आंदोलन स्थळापासून मराठा समाजाची रॅली जात असताना दोन्ही समाजांकडून जोरदार घोषणाबाजी। अंतरवाली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। काल वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्यानंतर पोलिसांकडून खबरदारी। काही अनुचित प्रकार घडला आणि दंगल झाली तर याला फडणवीस आणि भुजबळ जबाबदार राहतील। वडीगोद्रीमध्ये झालेल्या राड्यानंतर मनोज जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाचे 6 आंदोलन झाले। ओबीसींनी 1-2 आंदोलन करू नये का? ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा सवाल। आम्हीही जशास तसं उत्तर देणार, हाकेंचा इशारा। या परिस्थितीला मुख्यमंत्री शिंदे जबाबदार। मराठा आंदोलकांच्या झुंडशाहीला आम्ही बळी पडणार नाही। तणावग्रस्त वातावरणावर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाकडून उद्या जालना बंदची हाक। मराठा कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बंदचं आवाहन। तर मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यानं मराठा समाज आक्रमक। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ उद्या परभणी बंदची हाक। सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत असल्यानं बंदचा निर्णय। व्यापाऱ्यांकडून उद्या परभणी शहरासह जिल्हा बंद ठेवण्याचं आवाहन। बीड जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं घेतली उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट। निवेदन दिल्यानंतर माध्यमांसमोर भूमिका मांडताना मराठा समन्वयकांमध्ये गोंधळ। हिंगोलीत सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात कारवाई। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 230 जणांना नोटिसा। परभणीत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस। उरले सुरलं पीक देखील हातातून जाण्याची शक्यता। ऐन काढणीच्या वेळेला सोयाबीन हातातून जाण्याची शक्यता। विविध मागण्यांसाठी सकल वडारा समाजाचं लातूरमध्ये रास्ता रोको आंदोलन। 7 दिवसांपासून तुकाराम मानेंचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वडार समाजाच्या उपोषणांसाठी उपोषणाची दखल न घेतल्यानं लातूर औसा महामार्गावर आंदोलन। बीडमध्ये ड्रोनची दहशत। बीड शहरातील बलभीम महाविद्यालय परिसरात आढळला ड्रोन। पोलिसांकडून तपास सुरू। लातूरमधील नवोदय विद्यालयातील 47 विद्यार्थ्यांना कावेळीची लागण। दूषित पाण्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात। शाळा प्रशासन स्वच्छता करत नसल्याचा पालकांचा आरोप। महाविकास आघाडीची 288 जागांवर चर्चा पूर्ण। तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा होणार। 2019ला जिंकलेल्या जागांमध्ये बहुतांश जागा या त्या पक्षालाच ठेवण्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। महाविकास आघाडीची 288 जागांवर चर्चा झाली। गेले 4 दिवस चर्चेअंती अनेक गोष्टी मार्गी। 288 जागांचं जागा वाटप शांततेत पार पडेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट। यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती। पुढील 2 दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। तर जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार, तटकरेंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांकडून काही जागांवरील उमेदवारांची घोषणा। 11 उमेदवारांची यादी जाहीर। तृतीयपंथी उमेदवारांसह वंजारी लिंगायत समाजालाही वंचितकडून उमेदवारी। राज्यात 10 ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता। हरियाणा जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्राच्या निवडणुकीचीही घोषणा होणार। निवडणूक आयोगाकडून तयारीला सुरुवात। राज्यात धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू। मशीद पाडायची की नाही याचं आश्वासन सर्वोच्च न्यायालयाला दिल्यानंतरही नोटिसा येत आहेत। प्रकाश आंबेडकरांची टीका। घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका। 1 मिनिटात सरळ होतील। कुणाचा मुलगा मुलगी असणं म्हणजे पाप किंवा पुण्य नाही, त्यानं स्वतःची क्षमता सिद्ध करायला हवी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य।
पुणे मुंबई आणि अहमदनगर रस्त्यावरचे खड्डे 3 महिन्यांच्या आत बुजवले नाही तर दोन्ही रस्ते राज्य सरकारकडून काढून घेणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा. मुंबई पुणे जुना हायवे आणि कल्याण नगर रस्ते राज्य सरकारच्या ताब्यात, पण शिव्या मला पडतात, नितीन गडकरींचं वक्तव्य. तर महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवण्याचे नितीन गडकरींचे आदेश. विदर्भ मराठवाड्यासह राज्यभरात 23 ते 28 सप्टेंबर या काळात दमदार पावसाची शक्यता. कमी दाबाच्या क्षेत्राची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल होण्याची शक्यता. पाऊस मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका 24 सप्टेंबरला होणार, हायकोर्टाचा निर्णय. युवा सेनेला हायकोर्टाचा मोठा दिलासा. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार. इंडिया आघाडीसोबत इतर राजकीय विषयांवर बैठकीत चर्चेची शक्यता. धारावीतील सुभानी मशिदीच्या लेटर हेडवरील व्हायरल पत्रावर चौकशी करण्याची किरीट सोमय्यांची मागणी. त्या पत्राची वास्तविकता काय आणि यातून कोणी समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला याबाबत चौकशीची मागणी. धारावीतल्या मशिदी विरुद्धची अतिक्रमण विभागाची कारवाई स्थगित, पालिकेकडून 6 दिवसांचा वेळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.